पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत. मी महाराष्ट्र प्रतिनिधी युवराज कोरची सांगते. माझ्यासोबत आहे कॅमेरामॅन साईपरजी सांगते. आज आपण 3 हत्ती चौक येथे आलेलो आहेत. येथील पद्मावती नगर येथील लगतची भिंत ही रात्री मुसळधार पावसामुळे कोसळण्यात आलेली आहेत. त्यामुळे कंगरे यांचं घर हे रात्री त्या दगडाच्या त्या भिंतीमुळं त्यांच्या घराचं खूप मोठं नुकसान झालं आहे. त्यामध्ये जीवितहानी झाली नाही. तर स्थानिक नगरसेवक व पुणे शहर कार्यकर्ते अध्यक्ष यांची आज इथं भेट झालेली आहे. तरी आपण त्यांना ह्याविषयी आपण या पारधी समाजाच्या कुटुंबियाला काय मदत करणार आहोत याविषयी आपण चर्चा करूयात. आपले माजी नगरसेवक मान्य श्री राजेंद्र आबा शिळीकर आपल्या पुणे डिजिटल मीडियामध्ये आपलं स्वागत आहे. आपण जी घटना घडलेली आहे आणि मुसळधार जो पाऊस आहे निसर्गाचा फटका जो बसलेला आहे आणि त्यामुळे आपण पाहत आहात. आपण इथं नगरसेवक होता तर पद्मावती नगर ही लगतची भिंत ही ढिसूळ भिंती मातीवर तिथं घालण्यात आलेली पूर्ण माती होती. तर यापुढे सुद्धा जो धोका संभवतो त्याविषयी आपण गेल्या अनेक वर्षापासून ही नागपूर चौकमध्ये भिंतवडीचा जो पद्मावती नगर आहे नगर आहे या भागामध्ये टेकडीवर असलेली सोसायटी म्हणजे पद्मावती त्याच्या अवतीभोवतीनं सगळ्या वसाहती आहेत आणि सर्वसामान्य नागरिक त्या सोसायटीच्या आजूबाजूला राहतात. ह्या पुनर्वसनातल्या जनताचं पुनर्वसनाचं वसाहती आहे. त्या वसाहती असताना 2015ला मी बकोऱ्या साहेब ॲडिशनल कमिशनर असताना बकोऱ्या साहेबांना मी पत्र दिलं होतं की ज्या पद्धतीचं पावसाच्या दिवसामध्ये माळींसारखी घटना पुन्हा कुठे महाराष्ट्रात घडू नये म्हणून आम्ही पत्र दिलं होतं की टेकडीवरच्या जी बांधकामं आहेत टेकडीवरची घरं आहेत त्यांना सुरक्षा पुरवणे त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवणं ही प्रथमतः प्रशासनाची जबाबदारी आहे. त्या अनुषंगाने आम्ही अनेक वर्ष पत्रव्यवहार पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांशी करतो आहे. परंतु कालच आपण बघितलं की एक भिंतीचं मोठा भाग कोसळून गोरगरिबांच्या घरावरती कोसळला. दुर्दैवानं कुठलीही जीवितहानी झाली नाही. परंतु ती अवस्था पाहता असं लक्षात येतं की रात्रीचं जर झालं असतं तर कुणीतरी 100% त्याच्यात दगवलं असतं आणि कुठल्या तरी एखाद्या लहान मुलाचा म्हणा किंवा एखाद्या महिलेचा जीवितहानी होऊन प्राण गेला असता. अशा पद्धतीची परिस्थिती आहे. त्याच्याच पद्मावती नगरच्या जर उत्तरेला बघितलं तर त्या ठिकाणी शांतीनगर म्हणून एक वसाहत आहे. शांतीनगरच्या खालच्या भागात चव्हाणनगर म्हणून वसाहत आहे. अशा 3 स्टेपमध्ये चव्हाणनगर नंतर शांतीनगर आणि नंतर पद्मावती नगर अशा 3 स्टेपमध्ये काही घरं आहेत आणि वरती बिल्डिंग आहे. इथंसुद्धा मोठ्या प्रमाणात जर पाऊस आला भविष्य काळामध्ये माळींसारखी घटना घडू शकते. म्हणून प्रशासनाला अनेक वेळा आम्ही पत्रव्यवहार करून त्या ठिकाणी त्या राहणाऱ्या लोकांची व्यवस्था करणे तिथं काही घटना घडू नये म्हणून प्रिकॉशन घेणं ही प्रशासनाची जबाबदारी आहे. परंतु आजपर्यंत प्रशासनाने कुठल्याही या विषयाकडे लक्ष न दिलं, कानाडोळा केला. आणि काल ही एक धोक्याची घंटा आहे. म्हणजे दुर्दैवाने मोठी घटना घडलेली नाही. जी घटना घडली आहे त्यामध्ये मोठ्या प्रकारची जीवितहानी होण्याची शक्यता आहे. आणि पुण्यासारख्या शहरामध्ये ते ग्रामीण भागात झालं एखादा डोंगर कोसळला तर आपण समजू शकतो. परंतु पुण्यासारख्या नावाजलेल्या शहरामध्ये आणि आता फार मोठ्या प्रमाणात विकसित होत असलेलं पुणे शहर अशा शहरामध्ये अशी घटना घडल्यामध्ये दुर्दैव आहे. माझं प्रशासनाला एकच विनंती आहे की आपण अशा छोट्या छोट्याच्या घटनेकडे दुर्लक्ष करता असं न करता आपण प्रामुख्याने या ठिकाणी येऊन प्रशासनाने तातडीनं तर प्रिकॉशन घेतलं पाहिजे आणि सुरक्षित भिंत अशी बांधली गेली पाहिजे तर लोकांच्या जीविताला काही कुठला धोका होणार नाही. माझी प्रशासनाला पुन्हा एकदा हात जोडून विनंती आहे की आपण तातडीनं दखल घेऊन त्या ठिकाणी प्रिकॉशन घेऊन ती भिंत बांधून घेतली पाहिजे. असं आहे. आपण भारतीय जनता पार्टीचे आपण सदस्य आहात. पण आपण आता शासन हे आपलंच आहे. तर आपण कधी विचार केला तर मुख्यमंत्र्यांना ट्राफिक अधिकारी जे आहेत त्यांना सांगून घेत तातडीनं काम हाती घेण्याचं किती लवकरात लवकर असे आपण अपेक्षा. मी आता ह्या घटनेची दखल आमच्या या पर्वती मतदारसंघाचे आमदार मंत्री महोदय माननीय माधुरीताई मिसाळ यांनासुद्धा या घटनेची कल्पना दिलेली. त्यांनीसुद्धा वरिष्ठांशी चर्चा करून या ठिकाणी तातडीनं उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. त्याचबरोबर खासदार मुरल्यांना केंद्रीय मंत्री जे आहेत त्यांना बी ही घटना कानावर घालून त्यांनी या ठिकाणी लक्ष देऊन प्रशासनाला त्याच्या पद्धतीचे आदेश दिले आणि पुढं यांच्या माध्यमातून हे सगळं कार्य केलं जाईल आणि कुठल्याही प्रकारची या ठिकाणी जीवितहानी होणार नाही किंवा नुकसान होणार नाही याची काळजी प्रशासनामार्फत घेतली.